आयला काय वाईट दिवस आले यार माव. अरे झाले 6 महिने बोलता 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 6 महिने झाले माझं नीला. गेली मरून मला सोडून. आयला भाकर गिळानं पाणी गिळानं काही व्हायनं. एवढं मोठी इष्टीत असून मा काहीच उपयोग नाही रे. आता माई जणी असती तर मला लगेच विचारलं असतं तुम्हाला काय जेवायला देऊ, अंडे आणू का, तुम्हाला मच्छी आणू का, तुम्हाला वांग्याचं कालवण लय आवडतं ते करू का. तर काच कोण देणार बाबा. आता तर लय पोटाला भूक लागली. चला आता मीच काहीतरी भात बीत उकडून खातून का. चला आता गॅस बस पिसून घेतो बाबा. आईला जाऊ दे. बायको कोणाची मरण नाही गो. लई वाईट दिवस येतो माणसावर. सगळं हातानाच करायला लागत. एक वेळेला पोरं नसले तर सुना नसले तर चालत्या, पण मग बायको लय महत्वाची राहते गो. लय आठवले मला दिवस माई जणी गेल्या पण. नाही तर असं काम कधी मी केलं नाही रे देवा. काही खरं नाही केलं तो. माई लक्ष्मी घेऊन गेला मला ठुलं खाली गॅस पुसाया. अरे होय होय होय. चाल बाई आले दाजीच्या घरी. 2-3 वखत येऊन गेले. काय करायचं आता. आपण नाही तर कोण लक्ष देणार आहे. कोण आहे. अहो दाजी मी आहे शांता. आलो आलो आलो. हा दाजी. हा या मेवण्या बाई या. लय टाइम लागला कडी उघडायला. काय झालं आता मी नेमकं स्वयंपाकाला बी लागलो होतो. हा ना. म्हणलं पोटाला भूक लागली. खावा भात कवाय ना उकडून नाही का. हा आता काय करते बाई. आता ते काय सांगायसारखे का. एवढं मोठं दुःख. आता भातच उकडून खायची पाळी आली तर काय. ताईने असं फसवलं मा बहिणीनी. नाही तर काय तुमचा रुबाब होता दाजी. हा झाले बाई शांता. बोलता बोलता 6 महिने झाले या गोष्टीला. ये ना शांता इड बस ये. हा हा बस काय चाललंय तो मग. मा काही नाही चालू बाई. आता ते काय म्हणते ना सांगितलं तर पांगत धरलं तर झोंबत तशी गत झाली. तुमचं जसं तसंच माझं बी. आता माझ्या नवऱ्याला होत आले ना 2.5-3 वर्ष. अगं तो नवऱ्याला झाले 2.5-3 वर्षे. पण तो किती केला तर तो बेवडाच होता. हा ते आहे बा. आता ही तुझी बहीण का मारायसारखी होती का शांता. ते काय बाई दाजी तुम्ही जेव्हा आलं का तेव्हा तुमचं तवा रडत राहते. जेव्हा आलं का तेव्हा रडत राहते दाजी. डोळ्यात तुमच्या पाणी नाही राहिलं. कोरडे ठाक पडले तुम्ही. अगं काय सांगायचं. जेवायला बसलं तरी जणी तोंडा पुढे दिसती. आंघोळीला गेली तर तिथं बाथरूम मध्ये जणी दिसती. तिथं गादीवर झोपाय गेलो का तिथं माई जणी दिसती. अगं सुना सुना पडला माझा पलंग दिसता सुना. काय करते एवढ्या मोठ्या घराला. या बाई या कोपऱ्यात जणी या कोपऱ्यात जणी. चौकड मला जणीत दिसती बाई. अहो दाजी आता तुमचं किती प्रेम होतं नवरा बायकोचं. घडीभर ती माहेर आली 1 दिवस तरी तुम्ही तिला ठेवीत नव्हते. लगेच मागच यायचे बाई. आणि मग तुम्हाला दिसलच नाही या कोपऱ्यात जणी त्या कोपऱ्यात जणी त्या कोपऱ्यात जणी. मग तिचं किती प्रेम होत. ती तिकडं तुमच्या तिकडं आली तरी म्हणायची नको बाई मा नवऱ्याला तिकडं जेवण करायला कोण नाही. बाया 1 मिनिट थांबत नव्हती दाजी. लय जीव लय जीव होता लय जीव माझा. त्याच्यामुळे तुम्ही बार काळे टिपूर पडले दाजी 6 महिन्यात. तरी एवढंच 5-6 महिन्यात मी तुमच्याकडे 2-3 वखत येऊन गेले ना. हा तो 2-3 वखत गरके झाली. आपण मग आता कसं आहे मला बी ते पोरं सोरं टाकून डायरेक्ट राहता येत नाही ना. इड
आता काय सांगा त्या आपल्या दोघांचं दुःख सारखंच झालं नाही बाई तू दाजी. आहे तसं आहे ना, तो वाईटच झालं शांता. आता मानावऱ्याला मग 3 वर्ष होत आले, आता सरपंच करून राहिले, आता काय करायचं. अगं पण तुला पोरं सोर झाले. अरे माझं नीला काहीच नव्हतं ना, तिच्या पायी मी मोकार कमवून ठेवलं. बया दाजी कवा उठले का हेच कामात, कवा उठले का हेच कामात. तुम्ही एवढा नाशिकला फ्लॅट घेतला, इड शिन्नरला घेतला, मस्त बाई कमवून ठेवलं तुम्ही जणीसाठी. मस देवाला आहे ना मावाला सुख पावावलं नाही. हा हा गेला देव माई जनीच घेऊन गेला, मला तुला खाली गेला जनीला घेऊन रानकीचा. काय सांगते बाई, हा मला काला खाली तुला त्यानं, मला न्यायचं ना जनीच्या आधी. अहो दाजी आता काय आहे, ज्याचं त्याचं लिखित राहतं. तुम्ही काय लपले होते का? हा तुमचं काय, तुम्ही आता कवा तरी तुम्ही पुचाकणारच आहे. म्हणजे तुमचंही कवा तरी देवाच्या घरी प्रत्येकाला जावंच लागत. उद्या मी जाणारच आहे, हाय का नाही. पण तिचं म्हणजे कसं एवढं थोडंसं अजून देवाने तिला मजा करून द्यायला लागत होती, लगेच नव्हतं न्यायला लागत. काहीच माझणीची नाही मजा झाली, माई काहीच मजा नाही झाली. दाजी हं? तुम्ही जेवले का? काच जेवलं बाई, ते भात उकडायचं होता तेवढ्या थोकडी वाजवली. हा काय बाई, काय माणसावर टाइम कधी येईल सांगता नाही येणार दाजी. लय माई बहीण गॉड, लय गॉड. लय ग्वाल माई जणी, लय ग्वाल. कधी मला सोडून कुठे राहिली नाही ग. ते जर बसलो तर माईजणी माप येऊन बसायची. आता तुला कुठं पाहू, इकडं पाहू का इकडं पाहू. ते मी काय म्हणते दाजी, आता तुम्ही ना बाई रडत नका बसू. आता बाय रडत बसले तर ती काय यायच्या ठिकाणी गेली का? आता आपण तिच्या पाशी जाऊ, ती काय आपल्या पाशी येणार आहे का दाजी? नाही. आता तुम्ही सगळं सोडून द्या बाई दाजी. आता तुम्ही ना ते इसरा जणीला. मेवण्या बाई हा तू काय असं करती, हा असं काय करती? ते कुठं काय करते, कुठं ते तुमचं दुःख निवारून राहिले ना, का विसरून जावं मा बहिणीला. अगं हात नको ना लावू मा अंगाला. हा आणि कधी माझ्या जनी शिवाय माझी जनीच मा अंगाला हात लावायची, बाकी कोणालाही अंगाला हात लावून दिला नाही बाई. हा का? बरं मी काय म्हणते दाजी, आता या बा तुम्ही म्हणत्या ते सगळं खरं आहे बाई. हा तुम्ही म्हणते जणी शिवाय मा अंगाला कोणी हात नाही लावला. हा आता जणी गेली कुठं वर, गेली वर. आता ती माई बहीणच आहे, ती काय कोणी परकी नव्हती. हा नाही पण सुख दुःख काही सांगून नाही येत, नाही. बरोबर. नाही आता ती काही यायच्या ठिकाणी गेली का? नाही आता काची हा मग आता आता समजा तुमच्या अंगाला हात लावाय कोणी आहे का? नाही. हा म्हणूनच मी आले. हा ते म्हणजे तुम्हाला हात लावायला म्हणजे असं दुःखाचं निवारण करायला आले ना. मेवण्या बाई हा नाही नाही तू आहे ना हातच नको लाव मला. नको का? नाही नाही नको. अहो दाजी काय बाय आता तुम्हाला करावा. आता असं दुःख धरून तुम्ही किती दिवस बसणार आहे तेव्हा तुम्हाला काही म्हणजे आता कसं बोलू इड थोडं तुमच्याशी बोलायचं होतं. घरात येते का? काय महत्वाचं आहे का? हा महत्वाचंच आहे ना दाजी. मग चाल ना मध्ये बसू. इथं कसं भीतीला कान राहते. हा म्हणूनच म्हणजे शेजारचे पाजारचे ऐकतील. आताच तुमची बायको मेली. मग? नका बाई एखाद्याने पाहिलं तर म्हणशील कोण बाई घरात बसती याच्या. नाही नाही चाल. तेच तर. मेवण्या बाई ये. काय बाई नुसतं घरदार तुमचं पाहूनच घ्यावा दाजी. अगं. मला काही कमी वाईट वाटत का दाजी? अगं आज माई बहीण असती तर एवढ्या राजवाभावामध्ये लोळली असती, घोळी असती, तिला लेकरू बाळ झालं असतं. हा आत्मा का कमी तुटतो का दाजी? कोणाला सांगायचं दुःख? आता कसं झालं तुला दुःख सांग मला आणि मला सांगतो तुला. मस्त जीव
मस्त जीव घुटमळतो तिच्यामध्ये. पण का आता का ती काही यायच्या ठिकाणी गेली का दाजी? नाही आता गेली. काय बाई माझ्या दाजीचा बंगला, काय माझ्या दाजीची गाडी, काय माझ्या दाजीचा पावर, काय माझी दाजी दिसाय गोड. पावरच संपून गेला. बरं जाऊ द्या. हा किती क पैसा मा दाजी क. हा काय कवा करते मी ती? आले असल दाजी तर दाजीने का मला बिगर साडीचं जाऊन नाही दिलं. किती क पैसा. येतानी जणी यायची तर या वाढले बंडल घेऊन यायची घरी माहेरा दिवाळीला आल्यावर. सगळं मसमा जणीनं तुलाय पुरावलं बाई, हा तुलाय पुरावलं. हा दिवाळी बिवाळीला आली तर तिच्याकडे पैसा पाणी राहतच. मग? आता तुम्ही श्रीमंतच होते त्याच्यामुळं काय. आणि महापरपंच पहिल्यापासून बापाने मला दुबळच पाहून दिलं. पण मरू द्या बाई दाजी. मी काय म्हणते आता दुःख धरून नका बसू. आता मी काय सांगते ऐका. हा बोल ना तू तुम्हाला काय. पटलं तर पा, नाही पटलं तर जाईल बाई निघून मी माघारी. या बा आपण का काही जगा वेगळं नाही करू राहिलो दाजी. ते मला असं म्हणायचं होतं. बोल. पण मग आता सांगू का नको. तुम्ही मोठे दाजी मला कसं तरी वाटतं बाई. या बाई शांता, हा तुला एक माहितीये का, हा. तुझी बहीण गेली हा म्हणजे हा जणी मिली तरी तू मा काही येतीचे बुवा. तुमचं दुःख निवारा येते का नाही. एखादं दुसरं आली नसते मी एवढी. कस काय येईल. आता शेवटी माय पाट आहे ना, रक्त आहे माझ्यावालं. माई बहीण म्हणजे आता माई बहीण मी आम्ही एका आईच्या पोटी जन्म गेले ना. हा मग आता तुझ्या मनात काय आहे ना ते मला फर्स्ट सांगून दे. दाजी दाजी बोल. मी काय म्हणत होते. आता ताई गेली तर जाऊ द्या. पण तुम्हाला ताईची आठवण येते ना. मस्त येते. हा तेच मी म्हणत होते. काय माहितीये का माणसाला आठवण येतीच. दाजीला मावालेला आठवण येत असेल म्हणून मग या टायमाला बाई निश्चयच करून आले. म्हणले दाजीला आहे ना डायरेक्ट विचारूनच घ्यावा नाही का. हा बोल ना काय म्हणते. ते म्हणले तुमचं थोडं प्रेम दिलं असतं तुम्ही मला. मी बी त्याच्यापासून वंचित आहे मानावरा गेल्यापासून. काय म्हणते. ते प्रेमाचं म्हणत होते. हा या बाय ते प्रेमाचं तो नवरा गेल्या पण तू वंचित आहे. हा आणि माई बायको गेल्या पण मी वंचित आहे ग. हा आता 6 महिने झाले आता तसे. तू 6 महिने झाले तसं काहीच केलं नाही. हा आणि तू मला हात लावला ना हा मला लई कस तरी झालं का. हा का ऐक ना शांता, हा जणीन मी ना एकही दिवस केल्याशिवाय राहत नव्हतो. हा का रोज करायचो. माझ्या जणीला आहे ना रोज करायचो. हा अगं नको नको म्हणायची तरी टाकायचो. हा का मग त्याच्या ते कधी कधी त्या आठवणी येत्या झोपताना. हा म्हणूनच मी ना म्हणले दाजीचं दुःख कोण समजून घेणार. नाही तूच. आणि मग म्हणून मी आले बाई. पण निस्ता जीव घाबरत होता दाजीला म्हणू का नको. पण आता तुम्हाला मा बोलणं पटलं वाटतं दाजी. अगं पटलं नाही मला आहे ना उलटा मूड आला. हा का बर का शांता, हा तू सुद्धा मा चांगल्यासाठीच म्हणून राहिली ना. हा तू का पडके मा बायकोचीच बहीण आहे ना तू. हा मग बरं ती तरी एवढी दिसायला अशी नव्हती तोयवानी. हा ती थोडी सावली होती. हा तू मस्त न गोरी घुमती. मसनी गोरी आहे बाई. पण काय म्हणते ना गोरी बाई दैव नाही तशातली गत. गेला मानावरा मरून काय करायचं. या बाय म्यावण्या बाई हा गेला तर म्याला तर मरू दे. हा आता या बाय हा तुही बाई नाही मेली. हा आता मलाही कोणी नाही हा तुलाही कोणी नाही. हा हा आता आपणच मस्त प्रेम करीत जाऊ. बया असे म्हणते का दाजी. हा ये मा एवढं वैभव कोणासाठी. हा हा मच मला माझ्या जणीची आठवण येते. हा पण गेली आता निघून कुठं जणी पावा. हा हा ते जाऊ द्या. तुम्ही ना दाजीबाई आता आहे ना असं मधून आहे ना. या बाई तुमचं दुःख मी समजू शकते. नवं दुःख आहे. आताशी 6 महिने झाले.
तुम्ही रडात ते बरोबर आहे, पण तुम्ही आता डोळ्याला पाणी चालू नका बाई दाजी. झालं गेलं गंगेला मिळालं आता तुम्ही म्हणते ना तू आहे. तुम्ही मी ना मा बहिणीची जणीची सगळी उणीव भरून काढील. तुम्हाला सांगते, तुम्हाला जणी सारखं प्रेम देईल दाजी, नका टेन्शन घेऊ. हा आता आहे ना तू नीरस राय. आणि ते माय पोरं सोर ते माय तिड कुडाचं घर आहे ते आहे ना ते शाळा आहे ना मावाले 7-8 शाळा कोणाक अर्धली न दे नाही तर आखोली न दे, असं म्हणते. त्यांचे पैसे मी देत, पण ते पोरांना पाहिजे तर इकडं आण तू ये. या बाई इडे कोण राहणार आहे एवढ्या मोठ्या बांगले घर नुसतं मला खायला उठत. माझे बी मेवण्या बाई खायचे वांदे झाले. हा आता कसं आहे दाजी, तुमचे आई बाप मरून गेले आणि भाऊ आहे तुम्हाला एक, पण भाऊ कोण कोणाचं राहत कोण कोणाचं. हा आणि जाऊ द्या मरू द्या. मग तुम्ही असं म्हणता का शाळा राखोळी निघालो का मग? हा दे घालू. हा दाजी का शाळा घेऊन येऊ इकडं? इड का त्या गच्ची बांधली ती का आणून तिकडच टाक वपून. असं म्हणते का? मग कोणाला तरी वपून टाके. आता तू गरिबी गेली मेवण्या बाई, आता मी आहे ना दाजी, तर मी करीन. काय करशाल? सोनं नाणं. हा काय? मग बरं मीच तुला आधार दे, तू मला आधार दे. बया आधार द्यासाठी तर आले, सगळे काम सोडून शाळेला बांधलं आणि म्हणले जाऊ दे बाई शाळा रोजच वळते, पण दाजीकडे चक्कर टाकून यावा. लगेच आली दाजी, तुमची आठवण आली मला. जाऊ दे, रडू नको. तुला माहितीये का नाही तर मला काय असं करायला चांगलं वाटतं का दाजी? नाही वाटत. ती माझी बहीणच होती ना. अगं बाई मला तो संग काही कराय असं वाटतं का? पण मला एक म्हणायचंय, आता कोण बायको देईल, कोण काय करील नाही का? आणि मग आली मेवणी, तुलाही कोणाचा आधार नाही, मलाही नाही, आपण दोघच आधार करून घेऊ. असं म्हणते मग काला जगाला चारी ती एवढी इष्टी. बया मग इकडे येऊ का मला? काहीतरी तिकडे काय ग ते पाष्ट्यात राहते चव्हाणदावाच्या ये इड बांगल्यात. असं म्हणताय का? म्हणा. बरं मग जाऊ का मग? नाही आता जाताना ना मला थोडं प्रेम देऊन जाय ना, एक झटकाय ना मारू देच का, माहितीये का? मला लई कसतरी जर लाजू नको ना. आता तो नवरा मरून 2-2.5 वर्ष झाली, तसा तुलाही बा समोर नाही. बरं दाजी चला मग पटकन करून घेऊ. मग मी ना माय थोडे गाठोडे बांधायला सुरुवात करते. बांधून ठेव. लगेच नाही मी गाडी घेऊन येतो. तुमच्याकडे गाडी आहे ना? ठार गाडी आहे ना, ठार घेऊन येतो. तेवढे गतुडे गातुडे वर काही खाली मध्ये असं म्हणते. मग आणून टाकू. बरं वही माग चाल बर, मोकळं कर. मलाही मोकळं करून जाईन, तूही मोकळी होय. आता आहे ना मी मेवण्या बाई ब्लँकेट घेतो थांब. म्हणजे जसं मी जणीला करायचो तसंच तुला करणार. असं म्हणते का? म्हणजे मग तू हाऊस होईल, माई हाऊस होईल. बर का शांता, जे सुख माझं जणीला नाही भेटलं ना ते सुख मी तुला देईन. बया दाजी असावा तर तुमच्या सारखा बाई, लय तुम्ही मला आधार दिला दाजी. मग थांब मी ब्लँकेट घेतो. घे. शांता पट तू पट, मी ना त्यागून जातो बर का. मी ना मागून जातो. मला मागून करता लय जोरात येत. हा जसं जणीला करायचो तसंच. बरं थांब. बया दाजी तुमची लय उठ बस हो राहिली बाई. काही नाही काय बाई, मला तर ना असं करायला चांगलं वाटत नाही दाजी, पण आता काय करायचं बाई. अगं आवण्या बाई, तू आता टेन्शनच घेऊ नको, तू पड फक्त. बरं दाजीचा आत्मा शांत कर. म्हणजे
जशी जणी करून द्यायची ना हा तसं मला करून दे दाजीला. हा आणि मग बर बर मग तुला वाटत नाही करा ते मला मस्त वाटत बाई, पण तुम्ही दाजी आहे ना. आई ये ना आता सोडून दे. हा का? मग दाजीच मेवणीला करी. बर चला. पड मेवण्या बाई, हा तू ये ना आता असंच पडून राह. हा 6 महिने झाले मी केलंच नाही. हा आता तू मी खपाखप करून घेतो. हा हा काय म्हणते? म्हणजे खपाखप जसं जणीला करायचो ना खपाखप हा तसं मेवणीला करतो खपाखप. ते वया दाजी थोडं दामादामानी होऊ द्या बरं का. हा 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 करू चालू. हा करा करा. बाया दाजी तुम्ही लय बाई जोरात करीत्या, थोडं हळूहळू करा ना दाजी. ऐक दाजी बस बस बाई. ते दाजी काय होतंय का तुम्हाला? नाही नाही हा तसंच होत आहो. हा ते बस बस दाजी बस. थकली मेवण्या बाई. ते बया दाजी तुम्ही म्हणजे मामाला घामच काढला बाई. गमतो आणि मा आता मी 2-3 वर्ष झाले नवऱ्याचं प्रेम भेटेल नव्हतं, आणि तुम्हाला 6 महिन्यापासून ती माझी बहीण जणी गेली तसं तुम्हाला प्रेम नव्हतं भेटेल. आता कोण जाऊ दे. हा जणी सारखंच प्रेम देती तू बी. हा हा बाई तू लय भारी प्रेम दिलं. हा ना. मला कोणीच नको. हा. आता तुझे पोरं घेऊन ये. तूच ये. बरोबर. हे तोच झाला आता. हा चालेल. मी ना तू गेली का तिकडं ते शेळ्या बकऱ्या ओपून टाक हा आणि मला फोन कर. मी ठार गाडी घेऊन येतो. सगळं गाबाला गुबाला तू इकडे घेऊन येऊ. हा ते मी काय म्हणत होते दाजी, ते माझी शेजारी ती सगुनी राहती ना, ते तिने ते हे केलं ना गळ्यातलं काय ते गंठ काय म्हणतात घंटा. हा घंटा काय घंटा केला. ते गंठ हा ते गंठन केलं ना. गंठन म्हणतात त्याला. हा आता ते त्याच्यासाठी बाई मला थोडी पैशाची गरज होती, तर म्हणले काय तुला थोडी पैशाची गरज होती, ते हाऊस होती ना गळ्यात ते घालायचं गंठन. अगं मेवण्या बाई तुला चेक देऊ का लिहून. तुला गंठनच घ्यायचा ना. हा मी घंटा देतो हा घंटा घेऊन. गंठन हा ते 5 लाखाचा बया. घे घे. दाजी हा. 5 लाखाचं देते का? बरं बरं. आणि ऐक हा जणीचे म्हणजे तुझ्या बहिणीचे हा डाग इडाचे घरात अजून हा का? ते सुद्धा तुला घेऊन जा. असं म्हणते का? आम्हा तूच माही झाली. बर चालेल. आता ना दाजी मी काय म्हणते, मला आता 5 लाखाचा चेक द्या, ते दागिने तसेच राहू द्या. आता मी इडच राहिला येणार आहे ना, हा. मग ती माहीत होती. बरं चल तुला लिहून देतो. हा चल उठ बरं लगेच. हा मग ते उद्यापासून मी आवरायला सुरुवात करते बरं का दाजी. हा लवकर. हा बया दाजी मला 5 लाखाचा चेक देऊ राहिले. काय बाई मा दाजीचं मन मोठं आहे. जाऊ दे मरू दे बाई त्यांना. आता माझी बहीण मरून गेली, दाजीला सुख भेटल, दाजी खुश मी खुश. जाऊ दे मरू दे. एवढी इस्टेट लोकांच्या घशात घालायची तर दाजीलाच प्रेम देत जाईल. आता दाजी ती चेक घेऊन तर बसते बाई इड. मेवण्या बाई हा या बा हा चेक. हा हा बरं 5 लाखाचा चेक आहे. हा हा आणि तुला काय घंटा करायचा आहे ना. ते गंठन 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 ते काय मला मानता येत नाही. हा आणि कर बरं आणि कर. आणि उद्याच्या दिवस सगळं आवरून ठेव. हा मला एक कॉल कर. मी लगेच येतो की तुम्हाला घ्यायला. हा हा. का? बरं मी काय म्हणते दाजी, घरात आता कोणाला येऊन देऊ नका. डागडागिने पैसा अडकाय. आता मी येईल, मी सगळं नीटनेटकं करील. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला खायला प्यायला चांगलं चुंगलं दी. फार तब्येत तुमची खालावली, तुम्हाला असं तगड बनविला आता. हा हा सगळं दुःख विसरून जा. तो सारखंच बनव मला. हा
बाया मी सगळं दुःख सोडून दिलं बाई. दुःख आता काय आपण मरायचं? नाही येऊ का मग दाजी? नाही, आज पाहून येणार मी दुःख साधलो तुझ्या बहिणीच. बरं बरं. हा दाजी हा? दार लावून घ्या. हा हा जा ये मग. हा हा. हा गेली बा मेवणी. आईला लई गोड झालं. मेवणीत किती हुशार म्हणावा. आधी बिचारी आल्यावर लगेच म्हण आता तुम्हाला कोणी नाही काही नाही. हं? मग जाऊ दे, माया आलं डोक्यात. आता लोकाला जे चारायचं ना ते मेवणीलाच चारितो. भाई मेवणी कवा परकी आहे, माया बायकोची बहीणच आहे. जाऊ माया बायकोची बहीणच आहे. जाऊ दे, मस्त आनंदानं खाईन. मला 2 घास टकाटक चांगले घालीन. म्हणजे मग माई बायकोची त्या जणीची आठवण मला येऊन नाही देणार, काही नाही. जाऊन दे आता, चल मला ताण लागली, पाणी तरी पिऊ दे.